प्रत्येकाला आनंद हवा असतो. म्हणजे आपली सगळी धडपड, सगळं जगणं, ती शेवटी आनंदासाठीच असतं की नाही? अगदी. पण गंमत अशी आहे की आपण जितकं त्याच्या मागे धावतो तितका तो आपल्यापासून दूर पळतोय असं वाटतं. हो, बरोबर. जणू काही तो आपल्याशी लपंडाव खेळतोय. मग हा आनंद म्हणजे नेमका आहे तरी काय? तो कुठे असतो आणि तो आपल्याला का सापडत नाही? हे खूप मूलभूत प्रश्न आहेत. हो. आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. छान. आणि या प्रवासात आपल्याला मदत करणार आहेत लेखक शिवराम गोले यांचे विचार. त्यांच्या आयुष्य आनंदाचा उत्सव या लेखाच्या आधारे आपण आनंदाचंही गूळ उलगडायचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असेल की आपण आनंद चुकीच्या ठिकाणी शोधतोय. तो बाहेर नाहीच आहे. बरोबर. तो आपल्या आतच आहे. लेखकाने हे इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलंय की आपल्याला वाटतं अरे हो, हे तर खरंय, पण आपल्या हे लक्षातच कसं नाही आलं. तेच ना. आणि त्यांचं एक वाक्य तर मला वाटतं ते सुरुवातीलाच आपल्याला विचार करायला लावतं. कोणतं? ते म्हणतात, कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. म्हणजे आनंद अगदी जवळ आहे, पण आपण त्याला जगभर शोधतोय. हे एक कोडं आहे जे आज आपल्याला सोडवायचंय. चला तर मग. हे कोडं तेव्हा सुटतं जेव्हा आपण हे मान्य करतो की आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय. म्हणजे आपलं आयुष्य कशाभोवती फिरतं. चांगली नोकरी, मोठं घर, गाडी. हो, समाजात मान सन्मान. आपल्याला वाटतं की हे सगळं मिळालं की आपण आपोआप आनंदी हो. पण तसं होत नाही. नाही, कारण लेखकाच्या मते ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. आनंदाचा खरा झरा, त्याचा जो उगम आहे, तो आपल्या आतच आहे. पण मग एक प्रश्न येतो की घर, गाडी, यश मिळवण्याची धडपड चुकीची आहे का? नाही, मुळीच नाही. लेखक असं अजिबात म्हणत नाहीत. अच्छा. मुद्दा हा आहे की आपण त्यांना आनंदाचं कारण समजतो. खरं तर त्या आनंद अनुभवण्याची निमित्त असू शकतात, साधनं असू शकतात. अच्छा. म्हणजे जर आतून मन आनंदी असेल तर या गोष्टींमुळे तो आनंद वाढू शकतो. अगदी. पण जर आतून मन कोरडठाक असेल तर बाहेरून कितीही गोष्टी मिळवल्या तरी ते ओसाडच राहणार. म्हणूनच लेखक म्हणतात की आनंदाला जितकं शोधाल तो तितका लपतो. तो अनुभवण्याचा विषय आहे, शोधण्याचा नाही. म्हणजे खरा खेळ हा आतला आहे, बाहेरचा नाही. बरोबर. मग जर आनंद आतच आहे तर तो आपल्याला सतत का जाणवत नाही? आपण कुठे चुकतोय? याच संदर्भात लेखक अस्तित्वाच्या आनंदाबद्दल बोलतात. मला ही संकल्पना खूप आवडली. हो. आणि ही अशी गोष्ट आहे जी आपण म्हणजे पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आपलं असणं, आपण जिवंत आहोत, हीच किती मोठी गोष्ट आहे. खरंय. लेखक श्वासाचं उदाहरण देतात. आपला श्वास, तो अव्याहतपणे सुरू असतो. तो शरीर आणि मन यांना जोडणारा एक पूल आहे. पण आपलं लक्ष असतं का कधी त्याच्याकडे? नाही, अजिबात नाही. तो आपण गृहीत धरतो. तेच. आपण श्वास घेतोय, आपल्याला डोळ्यांनी दिसतंय, सकाळी सूर्य उगवतो, या सगळ्या गोष्टी इतक्या सहज मिळतात की आपण त्या गृहीत धरतो. अगदी. ज्या दिवशी सर्दीमुळे श्वास कोंडतो तेव्हाच मोकळ्या श्वासाची किंमत कळते. नेमका हाच मुद्दा. आपण नेहमी भूतकाळातल्या आठवणीत रमतो किंवा भविष्याची चिंता करत बसतो. पण खरा आनंद तो वर्तमानाच्या क्षणात दडलेला आहे. तुम्ही आता चहा पिताय ना, तर फक्त तो चहा अनुभवा, त्याचा सुगंध, त्याची चव, त्या क्षणात पूर्णपणे जगा. म्हणजे वर्तमानात जगणं ही आनंदी राहण्याची गुरुकिल्ली आहे. हो, कारण भूतकाळ संपलाय आणि भविष्य अनिश्चित आहे. हातात आहे तो फक्त आत्ताचा क्षण. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण अनेकदा असं होतं की वर्तमानात काहीतरी चांगलं घडतं, समजा एखादं बक्षीस मिळालं, तरी मनाला खरा आनंद मिळत नाही. हो, होतं असं. आतून काहीतरी पोकळ वाटतं. मग हा जो खरा किंवा निखळ आनंद लेखक म्हणतात, तो ओळखायचा कसा? त्याची काही लक्षणं आहेत का? हो, लेखकाने ना 2 अतिशय सोप्या कसोट्या सांगितल्या आहेत. अच्छा. पहिली कसोटी म्हणजे जेव्हा तुम्हाला खरा, निखळ आनंद होतो, तेव्हा तुमच्या मनावरचे सगळे ताण, सगळं दडपण नाहीसं होतं आणि मन अगदी हलकं, पिसासारखं वाटायला लागतं. डोक्यातला सगळा भार उतरल्यासारखा वाटतो. अगदी. आणि दुसरी कसोटी तर त्याहूनही महत्वाची आहे. ती कोणती? दुसरी कसोटी ही की खऱ्या आनंदाच्या क्षणी मनातली ईर्ष्या, असूया, राग, द्वेष या सगळ्या भावना विरघळून जातात. अरे वा. त्या क्षणी तुम्हाला कुणाचाही मत्सर वाटत नाही, उलट सगळ्यांबद्दल प्रेम वाटायला लागतं. जर बक्षीस मिळाल्याचा आनंद होत असेल, पण त्याचवेळी त्याला माझ्यापेक्षा जास्त चांगलं का मिळालं, असा विचार मनात डोकावत असेल, तर तो खरा आनंद नाही. तो फक्त अहंकाराचा फुगा आहे. बरोबर. ती फक्त अहंकाराची सुखावण आहे. अच्छा. म्हणजे खरा आनंद हा
तू स्वतःच्या अनुभवावर अवलंबून असतो आणि तुलना आली की आपण दुसऱ्याच्या पट्टीने स्वतःला मोजायला लागतो. तिथेच सगळा खेळ बिघडतो. लेखकाचं ते वाक्यच आहे, तुलना आली की आनंद संपलाच. खरे. खरा आनंद इतका शुद्ध असतो की तो वाटल्याने वाढतो. ज्याला खरा आनंद होतो त्याला वाटतं की जगातल्या प्रत्येकाने असंच आनंदी असावं. म्हणजे आनंद ही एक आतून येणारी भावना आहे, एक वृत्ती आहे, हे सगळं पटतंय. पण मनावर जेव्हा दुःखाचं किंवा चिंतेचं मळप दाटलेलं असतं तेव्हा या आनंदासाठी जागा कशी करायची? ही आनंदी राहण्याची सवय लावून घ्यायची कशी? यासाठी लेखक एक सुंदर कल्पना वापरतात. ते म्हणतात, आधी मनाची कवाडं, हृदयाची दारं उघडी ठेवा. उघडी ठेवा? हो, आपण अनेकदा काय करतो, दुःखाला घट्ट कवटाळून बसतो, जुन्या जखमा कुरवाळत बसतो. जर तुम्ही हृदयाची दारं आतून बंद करून घेतली तर आतलं दुःख बाहेर कसं जाणार आणि बाहेर दाराशी थांबलेला आनंद आत कसा येणार? त्याला आत यायला मोकळी जागाच मिळत नाही. अगदी. आणि त्या पावसाचं उदाहरण तर खूपच छान आहे. शेतकरी पावसाची वाट पाहतो, कारण पाऊस पाडणं त्याच्या हातात नाही, पण आनंदाचा पाऊस आपण स्वतः पाडू शकतो. बरोबर. कोणीतरी येईल आणि आपल्याला आनंदी करेल याची वाट पाहू नका. आपल्यालाच तो आनंद शोधायचा आहे, अनुभवायचा आहे, निर्माण करायचा आहे. छान वाटणं ही आपली सवय झाली पाहिजे आणि वाईट वाटणं हा अपवाद. इथे मला लहान मुलांचं उदाहरण आठवतं. ते किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत. हो ना, एक फुलपाखरू दिसलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू उमलतं ते किती निरागस असतं. आपण मोठेपणी हाच गुण विसरतो. आपण आनंद टणाटणानं शोधतो. हो, म्हणजे आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य घडण्याची वाट पाहतो. प्रमोशन, लग्न, परदेश दौरा. पण खरा आनंद कणाकणानं टिपायचा असतो. प्रत्येक क्षणात, प्रत्येक छोट्या गोष्टीत तो वढलेला असतो. आपली वृत्ती खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी अशी झालीये. त्यामुळे भाकरीचा आनंदही मिळत नाही. नाही मिळत. हे कणाकणाने आनंद टिपणं ऐकायला छान वाटतं, पण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे नक्की करायचं कसं? लेखकाने असे काही सोपे मार्ग सांगितले आहेत का? होय, नक्कीच. लेखकाने आनंदाचे काही सोपे राजमार्ग सांगितले आहेत. आणि त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे निसर्ग. निसर्ग. ते तर इतक्या ठामपणे म्हणतात की साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. बापरे, हे खूपच प्रभावी वाक्य आहे. आहेच. कारण निसर्ग आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो. तो आपल्याला स्वतःच्या छोट्याशा जगाच्या बाहेर काढून या अथांग विश्वाचा भाग बनवतो. हिवाळ्यातल्या कोवड्या उन्हात बसण्याचा आनंद, पावसाची रिमझिम ऐकण्याचा आनंद, चांदण्या रात्री आकाशाकडे पाहण्याचा आनंद. तुम्ही फक्त झाडांचे वेगवेगळे आकार पहा, हिरव्या रंगाच्या शेकडो छटा पहा. निसर्गात इतका आनंद भरलाय की तो घेण्यासाठी आपलं आयुष्य कमी पडेल. आणि निसर्गासोबतच ते संगीत, कला, पुस्तकं याबद्दलही बोलतात. संगीताला तर ते आत्मिक आनंदाची इस्टेट म्हणतात. हो, कारण संगीत थेट आपल्या आत्म्याला स्पर्श करतं. कुमार गंधर्व, भीमसेनजी यांचं गाणं ऐकताना आपण कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात पोहोचतो. तोच खरा आत्मिक आनंद नाही? नक्कीच. पुस्तकं म्हणजे असे मित्र जे तुमच्यासाठी कायम उपलब्ध असतात. आणि या सगळ्यासोबत येतो छंद. छंद. छंद म्हणजे अशी गोष्ट जी तुम्ही केवळ आणि केवळ आनंदासाठी करता. त्यासाठी थोडं वेडं व्हावं लागतं असं लेखक म्हणतात. मग तो छंद पोस्टाची तिकीटं जमवण्याचा असो किंवा डोंगर चढण्याचा. यात एक मुद्दा आहे जो अनेकांना विचित्र वाटू शकतो. लेखक एकटेपणाला सुद्धा आनंदाचा स्रोत मानतात. हो, पण आपण तर एकटेपणाला नकारात्मक दृष्टीने पाहतो. बरोबर. पण लेखक ज्या एकटेपणाबद्दल बोलत आहेत तो एकाकीपणा म्हणजे लोनलीनेस नाही, तर तो एकांत म्हणजे सॉलिट्यूड आहे. अच्छा, यात फरक आहे. खूप मोठा फरक आहे. एकाकीपणात आपल्याला इतरांची उणीव भासते, तर एकांतात आपण स्वतःच्या सोबतीचा आनंद घेतो. स्वतःशी संवाद साधता येतो, नवनवीन कल्पना सुचतात. जो माणूस एकांताचा आनंद घेऊ शकतो तो कधीच एकाकी नसतो. आता एका मोठ्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. पैसा आणि यश. हो, पैसा आणि यश. पैशाने आनंद विकत घेता येत नाही हे वाक्य ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तोच म्हणू शकतो असं अनेकांना वाटतं. यावर लेखक काय म्हणतात? यावर लेखकाचं उत्तर खूप विचार करायला लावणार आहे. त्यांनी आनंदाच्या गणिताचा एक साधा नियम सांगितलाय. गणित?
हो, ते म्हणतात यश, पैसा, प्रसिद्धी ही आनंदाची कारणं नाहीत, ती आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत. आणि त्यांचं गणित असं आहे की जर तुमच्या अंतरंगात, तुमच्या मनात आनंदाची किंमत 0 असेल, शून्य असेल तर त्याला बाहेरच्या कितीही मोठ्या यशाने किंवा पैशाने गुणलं तरी गुणाकार 0च येणार. वा, म्हणजे 0 गुणिले 1 कोटी बरोबर 0. याचा अर्थ जर तुम्ही मुळातच आनंदी नसाल तर अमाप पैसा मिळवूनही तुम्ही आनंदी होणार नाही. अगदी बरोबर. म्हणूनच प्रचंड यश मिळूनही अनेक लोक आतून रिकामी आणि दुःखी असतात. कारण आतला आनंदाचा स्रोतच आटलेला असतो. याउलट जर तुमच्या मनात आनंदाची किंमत 1 असेल तर बाहेरचं यश त्या आनंदाला द्विगुणित करत जाईल. पण मग पैशाची हाव आणि हवं असणं यातला फरकही लेखक स्पष्ट करतात नाही का? हो, पैसा हवाच, तो जगण्यासाठी आवश्यक आहे. पण हवं असणं आणि हाव असणं यात फरक आहे. कष्टाने कमवलेला पैशाचा आनंद हा फक्त पैशाचा नसतो. तो स्वकर्तृत्वाचा असतो. बरोबर, तो स्वकर्तृत्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य लेखक सांगतात, जो पैशाशिवाय आनंदी राहू शकतो तोच पैशाने अधिक आनंद घेऊ शकतो. कारण मग तो पैशाचा गुलाम बनत नाही. अगदी, पैसा त्याचं साधन बनतो. म्हणजे या संपूर्ण चर्चेचं सार असा आहे की आनंद ही बाहेरून विकत घेण्याची किंवा शोधून काढण्याची वस्तू नाही. तो एक दृष्टिकोन आहे, एक सवय आहे, एक कला आहे. जी आपल्याला शिकावी लागेल. हो, तो वर्तमानात जगण्यातून, छोट्या छोट्या गोष्टींतून, स्वतःच्या आत डोकावण्याने मिळतो. तो मिळवायचा नसतो, तो फक्त अनुभवायचा असतो. खरंच, आयुष्य आनंदाचा उत्सव हे शीर्षक ह्या लेखाला अगदी समर्पक आहे. या चर्चेतून हे तर स्पष्ट झालं की आनंदाची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे. आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया का? हो, नक्कीच. लेखकाने म्हटलंय की ज्यात खरा आनंद वाटतो तेच काम निवडा. पण अनेकदा हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. बरोबर आहे. व्यावहारिक जगात ते शक्य नाही. मग अशा परिस्थितीत जे काम करावं लागतंय त्यात आनंद कसा शोधायचा? केवळ निवडलेल्या कामातच आनंद असतो की केलेल्या कामातही तो निर्माण करता येतो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.